नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित ई लर्निंग प्रोसेस फॉर द इयर 2020-21 आपण विषय शिकत आहोत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 11th कॉमर्स. माझं नाव आहे ठाकोर CD. आपण पहिलं प्रकरण पूर्ण केलं. आता दुसरं प्रकरण आपण चालू करत आहोत. मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. त्याच्यात आपण पाहणार आहोत आता मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. डबल एंट्री book keeping system is the most scientific method of recording all monetary transactions in the books of accounts. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ही सगळ्यात चांगली मेथड आहे. कशासाठी? जे महत्त्वाचे व्यवहार आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे महत्त्वाचे व्यवहार आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ही सगळ्यात चांगली मेथड आहे. दिस सिस्टीम ओज इट्स ओरिजिनल टू इटालियन मर्चंट. ही डबल एंट्री जी सिस्टीम आहे ही कोणी आणली? एका इटालियन मर्चंटने आणली. त्याचं नाव आहे लुका डी बार्गो पासिओली. हे त्याचं नाव आहे. ती आली केव्हा? 10 नोव्हेंबर 1494 साली ही सिस्टीम हा इटालियन मर्चंट याने आणली आणि तो दिवस हा इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो. आता पुढचं आहे मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यात आपल्याला 2 मेथड दिल्या आहेत. आहे इंडियन सिस्टीम आणि दुसरी आहे इंग्लिश सिस्टीम. इंडियन सिस्टीम काय आहे ते आपण पाहूया. इंडियन सिस्टीम मेंटेन्स रेकॉर्ड्स इन इंडियन लँग्वेजेस सच एज मराठी, हिंदी, उर्दू. ही जी होती इंडियन लँग्वेज, इंडियन सिस्टीम ही आपल्या आपल्या बोलीभाषेमध्ये रेकॉर्ड करणे किंवा लिहिणे, ज्याला आपण महाजनी सिस्टीम असंही म्हणतात. आपण हे जास्त तर पाहिलं असेल की जुन्या पिक्चरांमध्ये हे याच्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. इन दिस सिस्टीम ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ऑर मेंटेन इन लॉंग बुक इज नोन ॲज बही खाते और किर्द. आपण जुन्या पिक्चरांमध्ये पाहिलं होतं की एक मोठी लाल वही आपण पाहायचो. त्या लाल वहीमध्ये त्याच्यामध्ये ते लिहायचे, जे आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा रेकॉर्ड ते ठेवायचे. इट इज नॉट अ डबल एंट्री सिस्टीम अँड दिस इज नॉट अ सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीम. ते जे ठेवायचे ते काय हे नव्हतं, डबल एंट्री सिस्टीम नव्हती किंवा ते एक सायंटिफिक एक व्यवस्थित प्रोसेस किंवा ते एक व्यवस्थित पद्धत नव्हती. कशाची? रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्डिंग करण्याची ती एक व्यवस्थित पद्धत जी म्हणतो ती नव्हती. नंतर पुढची मेथड आहे इंग्लिश सिस्टीम. इंग्लिश सिस्टीममध्ये 2 मेथड आणखी त्यांनी दिल्या. इंग्लिश सिस्टीममध्ये 2 गोष्टी केल्या आहेत त्यांनी. एक आहे सिंगल एंट्री सिस्टीम. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट्स. इट इज अ अनसायंटिफिक मेथड अँड ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय व्हायचं? त्याच्यात फक्त कॅश बुक, कॅशशी संदर्भात असलेले व्यवहार, रोखीचे ज्याला आपण म्हणू शकूया, रोखीचे व्यवहार किंवा पर्सनल वैयक्तिक व्यवहार हेच फक्त त्याच्यामध्ये रेकॉर्ड व्हायचे. आणि ती एक प्रॉपर पद्धत ती सुद्धा नव्हती आणि म्हणून ती एक इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम म्हणून पुढे आली. इट इज चेंजेस विथ कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. आणि ते व्यवसायाप्रमाणे त्याची रेकॉर्ड करण्याची जी पद्धत आहे ती बदलत राहायची. दिस सिस्टीम डज नॉट प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. आणि सिंगल एंट्री सिस्टीममधनं काय होतं? आपला व्यवसाय कसा आहे, कसा चालत आहे त्याच्याबद्दल प्रॉपर आणि व्यवस्थित अशी ॲक्युरेट माहिती मिळत नाही. इट इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस. आणि ही मोठ्या व्यावसायिकदारांना अशी ती सिस्टीम नाही. ती फक्त छोटे जे व्यवसाय असतात त्या छोट्या व्यवसायांनाच पुरेशी अशी ती सिस्टीम आहे. पुढचे आहे डबल एंट्री सिस्टीम, जे आपण पाहत आहोत आणि आपल्या प्रकरणाचं नाव आहे तेच डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम इज मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी ही सगळ्यात चांगली मेथड ही म्हणून पुढे आलेली आहे. अंडर दिस सिस्टीम डबल और 2 इफेक्ट्स ऑफ इच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. याच्यामध्ये काय होतं? जो बी व्यवहार घडला आहे त्या व्यवहाराचे 2 इफेक्ट याच्यात रेकॉर्ड केले जातात.
ते कोणते? अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम, वन अकाउंट इज डेबिटेड अँड अनदर इज क्रेडिटेड विथ इक्वल अमाऊंट. एक अमाऊंट डेबिट केलं जातं आणि एक केलं जातं क्रेडिट विथ इक्वल अमाऊंट. दोघी जे डेबिट करणार आणि क्रेडिट करणार त्या दोघींसमोर सारखी अमाऊंट ही लिहिली जात असते. पुढचं आहे आता प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. त्याच्यात काय आहे? प्रिन्सिपल्स कोणते आहेत त्याचे? प्रिन्सिपल्स मीन्स तत्व. तत्व कोणते आहेत त्याची? डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमची तत्व कोणती? इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम 2 इफेक्ट्स. प्रत्येक व्यवहाराचे 2 इफेक्ट होतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट. 2 अकाउंट मीन्स वन इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट अँड अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. 2 अकाउंट मग आपण म्हणतो डेबिट आणि एक क्रेडिट. मग एक आहे दोघींपैकी रिसिव्हर, ज्याला पैसा, आपण असं एखादा व्यवहार पकडूया की ज्याच्यामध्ये रोखीचा व्यवहार, ज्याच्यामध्ये रिसिव्हर, ज्याला पैसा आला. आता समजून घ्या मी माल विकला, मी दुकानदार आहे, मी माल विकला, तर मला काय आला? पैसा, बेनिफिट मिळाला, माझा पैसा आला. आणि अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट, आणि एक मला ज्याने पैसे दिले तो, म्हणजे एक रिसिव्हर ऑफ द बेनिफिट आणि एक गिव्हर ऑफ द बेनिफिट, एक घेणारा आणि एक देणारा, असे 2 व्यक्ती. नंबर आहे 3. इफ वन अकाउंट इज डेबिटेड अँड अदर मस्ट बी क्रेडिटर. जर एकाला तुम्ही डेबिट केलंय तर दुसऱ्याला तुम्हाला क्रेडिट करावंच लागणार. एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. जसं आपण पाहिलं की प्रत्येक डेबिट असो किंवा क्रेडिट असो, दोघींना सारख्या अमाऊंटने लिहिली जाते. डेबिट असो किंवा क्रेडिट असो, दोघींच्या समोर सारखीच अमाऊंट लिहिली जात असते. पुढचं आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे? नंबर 1, complete record. Under this system of business transactions are recorded. Under this system all business transactions are recorded. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्यवहार हे रेकॉर्ड केले जात असतात. उधारी असो, रोखीचे व्यवहार असो, हे सगळ्या प्रकारचे असे व्यवहार याच्यामध्ये रेकॉर्ड केलेले जात असतात. दिस मेथड इज सायंटिफिक. ही मेथड एक सायंटिफिकली एक व्यवस्थित पद्धत आहे. अँड रेकॉर्ड्स बोथ द आस्पेक्ट्स ऑफ इच ट्रान्झॅक्शन. याच्यामध्ये दोघी डेबिट आणि क्रेडिट दोघे आस्पेक्ट्स हे रेकॉर्ड केलेले जात असतात. पुढचं आहे ॲक्युरसी. इन दिस सिस्टीम बोथ आस्पेक्ट्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, सो इट गिव्स कम्प्लीट रेकॉर्ड. याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट दोघी लिहिले जात असल्यामुळे हे आपल्याला कम्प्लीट माहिती देत असतं. नंतर पुढचं आहे बिझनेस रिझल्ट्स. बिझनेस रिझल्ट्समध्ये काय आहे मग? ऑल एक्सपेन्सेस, म्हणजे तुमचे जेवढे खर्च आहेत ते, लॉस तुमचं नुकसान, इन्कम तुमचे फायदा, गेन्स फायदा, लायबिलिटी तुमचं देणं, असेट्स तुमची मालमत्ता, डेटर्स आणि क्रेडिटर्स, हे सगळ्यांना ऑल दिस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. हे सगळे ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये रेकॉर्ड केलेले जात असतात. देअरफॉर इट हेल्प्स टू फाइंड आउट ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट ऑफ अ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. आता समजून घेऊया आपण एका वर्षभरात आपण किती असेट्स आहेत, किती लॉस झाला, किती इन्कम झाला, किती गेन झाला, किंवा किती लायबिलिटी आहे, असेट्स किती आहे, डेटर्स किती आहेत, क्रेडिटर्स किती आहे, हे सगळ्यांची माहिती वर्षभरात सगळ्यांची माहिती आपल्याला ते देत असतं. पुढचं आहे कॉमन ॲक्सेप्टन्स. कॉमन ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? इट इज वाइडली ॲक्सेप्टेड सिन्स इट फॉलोज युनिव्हर्सल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. कॉमन ॲक्सेप्टन्स मध्ये काय होतं? पूर्ण युनिव्हर्सल म्हणजे जगात ही डबल एंट्री सिस्टीम वापरली जात असते. डबल एंट्री सिस्टीम इज ॲक्सेप्टेड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट अथॉरिटीज. आणि हे कोण कोण वापरतं मग? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, अशा इन्स्टिट्यूशन्स जे फायनान्शियली पैशाशी निगडीत अशा संस्था, आणि गव्हर्नमेंट, आपली गव्हर्नमेंट अथॉरिटीज हे ते वापरत असतात. नंतर पुढचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. क्लासिफिकेशन, वर्गवारी अकाउंट्सचे, कोणते कोणते प्रकारचे अकाउंट्स किंवा त्याची वर्गवारी आपण पाहणार आहोत. मिनिंग ऑफ अकाउंट्स. अकाउंट म्हणजे नेमकं काय? An account is summarized record
ऑफ ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू अ पर्टिक्युलर पर्सन. अकाउंट म्हणजे काय? समराइज रेकॉर्ड, एक थोडक्यात मांडलेला रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन, जो बी व्यवहार घडला त्याच्याबद्दल लिहिलेली माहिती. रिलेटिंग टू अ, कोणाशी रिलेटेड? मग पर्टिक्युलर पर्सन, एका व्यक्तीशी निगडीत असलेली माहिती. असेट, तुमची मालमत्ता जर असेल, मालमत्तेबद्दल लिहिलेली माहिती. लायबिलिटी, तुमचे देणे. नंतर पर्टिक्युलर हेड ऑफ एक्सपेन्सेस, तुमचा खर्च. इन्कम रेकॉर्डेड ॲट वन प्लेस, जर तुमचं काही उत्पन्न असेल तर त्याच्याबद्दलची माहिती. इन डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज, लार्ज नंबर ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक प्लेस. प्रत्येक दिवशी भरपूरसे असे व्यवहार केले जातात आणि ते लिहिले जातात. इट अफेक्ट सेव्हरल अकाउंट्स, आणि ते भरपूर अकाउंट्सला, असे वेगवेगळ्या प्रकारच्या अकाउंट्सला इफेक्ट करत असतात किंवा लिहिले जात असतात. ॲट द एंड ऑफ सर्टन पिरियड ऑफ टाइम, काही काळ गेल्यानंतर, इट इज नेसेसरी फॉर द बिझनेसमन टू बॅलन्स द अकाउंट्स टू फाइंड आउट द इन्फॉर्मेशन. काही काळ गेल्यानंतर बिझनेसमनला मग आपला व्यवसाय कसा चालू आहे त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी त्याला मग त्या अकाउंट्सचे बॅलन्स करावा लागतो, त्यांची टोटल करावी लागते, त्यांच्याबद्दलची माहिती काढावी लागते. मग त्याच्यातनं त्याला कोणती कोणती माहिती मिळते? मग कॅपिटल, त्याचं भांडवल किती आहे. टोटल लायबिलिटीज, लोकांना देणं किती आहे. अँड असेट्स, त्यांची मालमत्ता किती आहे. टोटल इन्कम किंवा एक्सपेन्सेस, त्याचं उत्पन्न किंवा खर्च किती आहेत. ऑफ द बिझनेसचं उत्पन्न, खर्च, त्यांची बिझनेसची लायबिलिटीज, असेट्स, कॅपिटल किती आहेत त्याच्याबद्दल त्याला माहिती मिळते किंवा अकाउंट्समध्ये ते लिहिलं जातं. मग त्याची आहे डेफिनेशन, अकाउंटची डेफिनेशन आहे खाली आपण दिलेली, ती सगळ्यांनी लिहून घ्यावी. आणि त्याचं जी आहे ही व्याख्या करणारा G.R. बाटली बॉय यांनी ती अकाउंटची व्याख्या केलेली आहे. पुढचं आहे टाइप्स ऑफ अकाउंट्स. अकाउंट्सची मग प्रकार. आता आपण आतापर्यंत जी माहिती पाहिली ती तेवढ्यापुरती होती, पण आता आपण जे पाहणार आहोत ही माहिती, जे टाइप्स ऑफ अकाउंट्स आहेत, ही माहिती आपल्याला 11वी आणि 12वी पूर्ण याच्यात बेसिक माहिती म्हणून आता ही आपल्याला महत्वाची राहणार आहे. मग त्याच्यात दिलेलं आहे पर्सनल अकाउंट. टाइप्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपल्याला 3 अकाउंट असे दिलेले राहतील, त्याच्यातलं एक आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्तिविशेष अकाउंट, व्यक्तीशी निगडीत असलेलं अकाउंट. मग त्याच्यात आणखी त्यांनी 3 गोष्टी दिल्या आहेत. एक आहे नॅचरल पर्सनल अकाउंट. अकाउंट रिलेटिंग टू इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग. हे कोणाशी निगडीत आहे? व्यक्तीशी निगडीत असलेलं अकाउंट. जसं आहे राजेश अकाउंट, सुमित अकाउंट, व्यक्तीचं नाव त्याच्यात येतं, असं म्हणजे नॅचरल पर्सनल अकाउंट. पुढचं आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल पर्सनल मीन्स includes accounts of organization, association which are created by law. सरकारने मान्य अशा संस्था त्याच्यामध्ये येतात, त्यांची नावं येतात, त्यांनाच आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर पुणे कॉर्पोरेशन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, अशा ज्या संस्था असतील, अशा ज्या बँका असतील, त्यांनाच आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट मध्ये त्या मुडत असतात. पुढचं आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. दिस अकाउंट रिप्रेझेंट्स सर्टन पर्सन्स और ग्रुप ऑफ पर्सन्स इन बिझनेस डिलिंग्स. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स मध्ये काय येतं? मग रिप्रेझेंट सर्टन पर्सन और पर्सनल ग्रुप मध्ये एक व्यक्ती किंवा व्यक्तीपेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त लोकांचा समावेश असलेल्या संस्था. अकाउंट्स रिलेटिंग टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड आयटम्स कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स. अशा अकाउंट्स ज्याच्यामध्ये आउटस्टँडिंग, मिळणं बाकी, किंवा प्रीपेड, काळाच्या अगोदरच आपल्याला त्याचा पैसा मिळून गेला, त्यालाच रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग रेंट, भाडं देणं बाकी आहे. एखादं आपण दुकान भाड्याने घेतलेलं होतं, त्या दुकानाच्या त्या गाळ्याचा पैसा आपण देणं बाकी आहे,
वेळ संपून गेला, महिना संपून गेला तरी आपण त्याचं भाडं दिलेलं नाही. देणं बाकी म्हणजेच आउटस्टँडिंग. नंतर आहे इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आपल्याला काळाच्या अगोदर, वेळ भरण्याच्या अगोदरच आपल्याला आपलं इन्कम भेटून गेलेलं आहे. नंतर पुढचं आहे रिअल अकाउंट. आपण पर्सनल अकाउंट पाहिलं, आता आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे साध्या भाषेत जर आपण म्हणायला गेलो, अशी गोष्ट ज्याला आपण पाहू शकतो, हात लावू शकतो, म्हणजेच रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय? अशी वस्तू किंवा गोष्ट की जिला आपण पाहू शकतो, हात लावू शकतो, म्हणजेच रिअल अकाउंट. त्याच्यामध्ये प्रकार दिलेत. टेंजिबल रिअल अकाउंट. टेंजिबल रिअल अकाउंट म्हणजे काय? टेंजिबल रिअल अकाउंट मीन्स द असेट्स अँड प्रॉपर्टीज विच कॅन बी सीन, टच अँड फेल्ट. जसं मी सांगितलं, टेंजिबल रिअल अकाउंट मध्ये काय येतं मग? सीन तुम्ही पाहू शकतात, टच तुम्ही हात लावू शकता, आणि फेल्ट तुम्ही महसूस, जे आपण म्हणतो, फील करू शकतात की हा ही गोष्ट आहे. त्यालाच टेंजिबल रिअल अकाउंट असं म्हणतात. मग त्याच्यात फॉर एक्झाम्पल मशिनरी अकाउंट. मशिनरी आहे, मशिनरीला तुम्ही हात लावू शकतात, पाहू शकतात, बरोबर आहे. किती मशिनरी आहे हे तुम्हाला कळतं, त्यालाच रिअल अकाउंट म्हणतात. मोटर कार, तुमची गाडी, गाडी तुम्ही पाहू शकतात, हात बी लावू शकता, आणि तुम्हाला गाडी उभी आहे हे तुम्हाला कळतं आहे, म्हणजेच टेंजिबल रिअल अकाउंट. इनटेंजिबल रिअल अकाउंट. इनटेंजिबल रिअल अकाउंट मध्ये काय येतं? इनटेंजिबल रिअल अकाउंट मीन्स असेट विच कॅन नॉट सीन, टच ऑर फेल्ट. इनटेंजिबल अकाउंट मध्ये अशी गोष्ट जी तुम्ही पाहू शकत नाही, हात लावू शकत नाही, आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही, ती म्हणजे इनटेंजिबल रिअल अकाउंट. बट दे कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. पण अशा गोष्टी तुम्ही त्याच्या पैशाच्या स्वरूपात ते तुम्ही मोजू शकतात, म्हणजेच इनटेंजिबल रिअल अकाउंट. फॉर एक्झाम्पल गुडविल, जे आपण पाहिलं होतं, गुडविल. गुडविल अकाउंट सुद्धा रिअल अकाउंट मध्ये येत असतं. पुढचं आहे टाइप्स ऑफ अकाउंट मध्ये शेवटचं नॉमिनल अकाउंट. आपण पर्सनल पाहिलं, रिअल पाहिलं, आता आहे नॉमिनल अकाउंट. द अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन आर कॉल्ड नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट अजून फार सोपं. काय? त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस, तुमचं देणं आणि खर्च, नंतर तुमचं इन्कम आणि गेन, तुमचं येणारा पैसा, तुमचा फायदा, हे म्हणजे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? तुमचा खर्च, तुमचा नुकसान, तुमचं येणं फायदा, आणि तुमचं गेन फायदा जे आहे, इन्कम आणि गेन, हे म्हणजे नॉमिनल अकाउंट. फॉर एक्झाम्पल स्टेशनरी अकाउंट आणि सॅलरी अकाउंट. स्टेशनरी, दुकानात जे आपण स्टेशनरी ठेवतो, वह्या पुस्तकं, हे सुद्धा नॉमिनल अकाउंट मध्ये येतं. सॅलरी, जे तुम्ही पगार देतात, ते सुद्धा नॉमिनल अकाउंट मध्ये येत असतं. पुढचं आहे डेबिट अँड क्रेडिट. डेबिट म्हणजे काय आणि क्रेडिट म्हणजे काय? आता आपण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी पाहत आहोत, डेबिट आणि क्रेडिट. डेबिट म्हणजे लेफ्ट हँड साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड डेबिट अकाउंट. डाव्या साइडची बाजू, जे आपण आखूया, उदाहरणात आखले जातात उदाहरण, त्या उदाहरण आखलेल्या याच्यातला एक पार्ट, दोन बाजू पडतात, दोन बाजूंपैकी एक बाजू असते डाव्या साइडची. त्या डाव्या साइडच्या बाजूला डेबिट अकाउंट म्हणतात, आणि उजव्या साइडच्या याला क्रेडिट अकाउंट असं म्हणत असतात. आणि जो डीआर लिहिला आहे, ते डीआर म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे डेबिटचा. शॉर्ट फॉर्म कंसात जो लिहिलेला आहे तो डेबिटला शॉर्ट फॉर्म मध्ये तसं लिहिता, आणि क्रेडिटला शॉर्ट फॉर्म मध्ये तसं लिहित असतात, जे आपण कंसात लिहिलेलं आहे. पुढचं आहे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स. आता सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यावर तुमचं प्रकरण नंबर 3, 4 आणि पुढचे येणारे प्रकरण हे सर्वस्वी पूर्ण कशावर अवलंबून राहतात? गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स. अकाउंट्सचे रूल्स हे याच्यावर असतात, ज्याच्यामध्ये आपण पाहिलेले टाइप्स ऑफ अकाउंट सुद्धा लिहिलेले आहे. मग पर्सनल, रिअल आणि नॉमिनल हे तिघे अकाउंट आपण पाहिलेत. मग त्याच्यामध्ये आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचे नियम काय सांगतात? पर्सनल अकाउंट मध्ये काय काय येतं? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. आपण बी पाहिलं, पर्सनल अकाउंट म्हणजे काय? वन इज द रिसिव्हर आणि अदर इज द गिव्हर. एक रिसिव्हर असतो,
आणि एक गिव्हर असतो. एक देणारा असतो आणि एक घेणारा असतो. ते म्हणजे पर्सनल अकाउंट. म्हणून जो रिसिव्हर असतो, पर्सनल अकाउंट मध्ये जो रिसिव्हर असतो तो नेहमी डेबिट लिहायचं, आणि जो गिव्हर असतो, जो देणारा असतो, तो नेहमी क्रेडिट लिहायचं. नंतर आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये डेबिट कोणाला लिहायचं? व्हॉट कम्स इन, तुमच्याकडे काय आलं ते नेहमी डेबिट, आणि तुमच्याकडनं काय गेलं ते नेहमी क्रेडिट. रिअल अकाउंटच्या याच्यात म्हणतोय मी. रिअल अकाउंटच्या याच्यात डेबिट काय येणार? जे तुमच्याकडे आलं ते डेबिट, आणि जे तुमच्याकडनं गेलं ते क्रेडिट अकाउंट असं म्हणायचं. नंतर आहे नॉमिनल अकाउंट, जे आपण आत्ताच पाहिलं. नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट मध्ये तुमचा खर्च आणि लॉस, जर तुमचा कोणत्याही प्रकारचा तुमच्या व्यवसायाचा जर खर्च किंवा लॉस झालेला असेल तर तो डेबिट लिहायचा, आणि तुम्हाला जर काही उत्पन्न आलं, काही गेन आलं, इन्कम आलं तर ते नेहमी क्रेडिट लिहायचं असतं.